सुरू कर. हां. On 31st March 2018, the balance sheet of a limited company disclosed the following position. म्हणजे 31 मार्च 2018ला ए लिमिटेड कंपनीची जे बॅलन्स शीट आहे ते खालीलप्रमाणे आहे. म्हणजे खालीलप्रमाणे तिची परिस्थिती आहे, पोझिशन. लायबिलिटीज अमाऊंट, असेट्स अमाऊंट दिलेले आहे आपल्याला. इश्यूड शेअर कॅपिटल आहे ₹10 ईच आणि अमाऊंट आहे 4 लाख. म्हणजे 4 लाख रुपये अमाऊंट आहे आणि त्याची एका शेअरची व्हॅल्यू किती आहे? 10 रुपये. तर 4 लाखाला जर 10ने भागलं तर 40,000 शेअर्स येतील. म्हणजे नंबर ऑफ शेअर्स किती आहे? 40,000. शेअर्स इथं सांगितले नाही आहे, पण शेअर कॅपिटल दिलेलं आहे. इश्यूड शेअर कॅपिटल किती आहे? 4 लाख रुपये आहे. रुपये किती आहे? 4 लाख. एका शेअरची व्हॅल्यू 10. तर 4 लाखाले 10ने भागला तर नंबर ऑफ शेअर किती झाले? 40,000. रिझर्व दिलेला आहे. प्रॉफिट अँड लॉस आहे, 5% डिबेंचर्स आहे आणि करंट लायबिलिटी आहे. असेट साईडला फिक्स असेट, करंट असेट असे पद दिलेले आहे. खाली बघा. ऑन 31st March 2018 द फिक्स असेट्स वेअर इंडिपेंडेंटली व्हॅल्यूड ॲट ₹6 लाख. काय म्हणते हा? 31 मार्च 2018ला फिक्स असेट वेअर इंडिपेंडेंटली व्हॅल्यूड ॲट ₹6 लाख. म्हणजे फिक्स असेटची जी व्हॅल्यू आहे ते आपल्याला किती घ्यायची आहे? इथं 5 लाख आहे, पण आपल्याला किती घ्यायचे आहे? 6 लाख. म्हणजे फिक्स असेटची व्हॅल्यू आधी 5 लाख होती, पण सध्या त्याची व्हॅल्यू किती आहे? 6 लाख असं याचं म्हणणं आहे. द नेट प्रॉफिट फॉर द 3 years वॉज ₹51,600 in 2016, ₹52,000 in 2017 and ₹51,650 in 2018. म्हणजे 16 मध्ये प्रॉफिट झाला 51,600, 17 मध्ये झाला 52,000, 18 मध्ये झाला 51,650. आउट ऑफ दिस म्हणजे याच्यापैकी. आता हे याच्यात ओपन झालं आहे, क्लिक नाही होणार. ठीक आहे, जाऊ द्या. आउट ऑफ दिस म्हणजे या प्रॉफिट पैकी, आउट ऑफ दिस याच्यामधून काय 20% वॉज प्लेस इन रिझर्व. म्हणजे 20% कोणाला ट्रान्सफर करायचं आहे? रिझर्वला स्थानांतरित करायचं आहे. प्लेस करायचं आहे म्हणजे स्थानांतरित. म्हणजे हे जे प्रॉफिट दिलेलं आहे ना, 16चं एवढं, 17चं एवढं, 18चं एवढं, याच्यामधून आउट ऑफ दिस म्हणजे याच्यामधून 20% वॉज प्लेस इन रिझर्व. 20% रक्कम कशात टाकायची आहे? रिझर्वमध्ये. मी म्हटलं ना तुम्हाला, प्रॉफिट कंपनी काय करते? आपल्याला जे प्रॉफिट होते, जसं आपण उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितले की आपल्याला जे उत्पन्न होते महिन्याला, वर्षाला, त्या उत्पन्नामधून आपण काय करत असतो? सेव्हिंग करतो, फंडमध्ये पैसे टाकतो. फंडमध्ये जसं इन्शुरन्समध्ये टाकतो है ना. किंवा आता आपण लहान होतो तर आपण डेबुजीमध्ये पैसे टाकू. डेबुजी का बरं? सेव्हिंग करायसाठी है ना. मग डेबुजी आपला काय होता? फंड होता. त्याच्यामध्ये आपण पैसे जमा करायचो. डेबुजी भरला की फोडून टाकायचा. यात्रा आली सालबर्डीची की फोडून टाकायचा है ना. तुम्ही सालबर्डीची यात्रा पाहिली असन. मी बहिरमची यात्रा पाहिली. छोटा बहिरम, लहान बहिरम पण आहे, माहिती आहे का तुम्हाला? हे मी लहान असताना पोरगव्हाणला राहिलो. इकडे पोरगव्हाण म्हणून गाव आहे. तिकडे एक लहान बहिरमची यात्रा होते. मोठा बहिरम हे जे चांदूर बाजार तिकडे परतवाडासमोर आहे ना, ते मोठा बहिरम. आता यात्रा चालू आहे, जायचं जाऊन या. आले जाऊन? अच्छा. तर एक छोटा बहिरम पण आहे, तिथं जायचो आम्ही. मग तिथून ते आणायचं मडकं, छोटंसं कॉईन टाकायचं, नोटा. मग त्याच्यात आपल्याला पाहुणे येते आपल्या घरी, मग पाहायची वाट, देते काय पैसे, देते काय पैसे. पाहुणे तर पैसे दे ना, 1 रुपया 2 रुपये. पहिले 1 रुपया 2 रुपये दे. आता 10, मग नंतर 10-20 झाले. आता 10-20 कोणी देत नाही, लाज वाटते लोकांना 10-20 द्यायचे. आता 50 रुपये देते ना. तुम्हाला देते की नाही देत? तुम्हाला नसन देत, तुम्ही मोठे झाले ना. आता तुम्हाला आशीर्वाद देत असन. हां, पैसे देते. बरं, पैसे देते. आता तुम्हाला 100 रुपये देत असन. 100 रुपये देत असन ना. मला नाही देत कोणी आता. ठीक आहे. तर रिझर्व म्हणजे आपल्याला जे उत्पन्न होते, जसं कंपनीला प्रॉफिट झालं, मग प्रॉफिटमधला काही पैसा कंपनी रिझर्वमध्ये टाकते, म्हणजे फंडमध्ये टाकते, की जेणेकरून भविष्यात कंपनीवर काही संकट आलं तर त्या संकटासाठी तो पैसा कामात पडला पाहिजे. म्हणजे भविष्यात संकट आता कोणतं येईल काही सांगता येत नाही. कंपनीला आग लागणे किंवा कंपनी जर नदीकाठी असेल तर वाहून जाणे है ना,
वाहून जाणे, कंपनी वाहून गेली म्हणजे माल वाहून गेला कंपनीतला, किंवा माल जळाला है ना, किंवा भूकंप आला बिल्डिंगच पडली, किंवा एखादी मशीन चालू मशीन बंद पडली है ना, म्हणजे चालू मशीनमध्ये काही प्रॉब्लेम झाला, किंवा कर्मचारी असतात कंपनीमध्ये काम करता करता एखाद्या कर्मचारी घुसला मशीनमध्ये है ना, म्हणजे म्हणण्याचा अर्थ की कोणाचा ॲक्सिडेंटली कर्मचाऱ्याची डेथ झाली तर मग त्यांना पण कॉम्पेन्सेशन द्यावं लागतं ना. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा की कंपनीला झालेलं जे प्रॉफिट असते ना त्यामधला काही पैसा हा रिझर्व्हमध्ये ट्रान्सफर करत असते. ते सांगितलं तरच करायचं आहे, पण इथं सांगितलं आहे आउट ऑफ दिस म्हणजे या प्रॉफिटमधून 20% रक्कम कोणाला ट्रान्सफर करायची आहे, रिझर्व्हला. दिस प्रोपोर्शन बीन कन्सिडर्ड रिझनेबल इन द इंडस्ट्री in which the company is engaged and where a fair investment return may be taken as 10%. काय म्हणते हा, दिस प्रोपोर्शन बीइंग कन्सिडर्ड, हे प्रोपोर्शन कन्सिडर करून रिझनेबल इन द इंडस्ट्री इन विच द कंपनी इज एंगेज, म्हणजे ज्या प्रकारच्या व्यवसायामध्ये कंपनी एंगेज आहे, ज्या प्रकारच्या व्यवसायामध्ये कंपनी एंगेज आहे तशाच प्रकारच्या व्यवसायामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर कंपनीनं जे इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यावर कंपनीला रिटर्न किती भेटणार आहे, 10%. फेअर इन्व्हेस्टमेंट रिटर्न म्हणजे उचित परतावा, म्हणजे गुंतवणुकीवर परतावा उचित, म्हणजे गुंतवणुकीवर उचित परतावा किती मिळणार, 10%. म्हणजे जेवढी कंपनी गुंतवणूक करणार त्याच्या 10% रिटर्न मिळणार असं अपेक्षित आहे. समजलं का? याला म्हणू आपण NRR, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. कोणता, 10%. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर द व्हॅल्यू ऑफ द कंपनी शेअर बाय, कॅल्क्युलेट पाहिजे, कॅल्क्युलेट करू गेलं, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द कंपनी शेअर बाय ए, कम्प्यूट द, हे कम्प्यूट इथं इथं आलं वाटते, द नेट असेट मेथड आणि द इल्ड मेथड आणि फेअर व्हॅल्यू मेथड, म्हणजे तिन्ही मेथडनं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता काय काय दिलेलं आहे पहा, बॅलन्स शीट दिलेली आहे. ठीक आहे. मग बॅलन्स शीट दिली आहे, असेट लायबिलिटी दिली आहे, म्हणजे कोणत्या मेथडनं कॅल्क्युलेट करू शकतो, नेट असेट मेथड. हे कम्प्यूट खाली आलं बहुतेक इथचं है ना. नेट द असेट मेथड म्हणजेच नेट असेट मेथड, म्हणजे नेट असेट मेथडसाठी आपल्याकडे बॅलन्स असेट लायबिलिटी आहे. त्याच्यानंतर इल्ड मेथडसाठी आपल्याकडे प्रॉफिट आहे. ठीक आहे. आणि फेअर व्हॅल्यू मेथडसाठी ह्या दोन्ही मेथड आहे. ठीक आहे. तर काढूया बघा. हां बोला, झोपून राहिला का रे? आता काय करायचं आपल्याला, तिन्ही मेथडने उत्तर काढायचं आहे. आपण लिहू प्रॉब्लेम नंबर 1 सोल्युशन. आता 3 मेथड असल्यामुळं आपण काय करू, पहिले मेथडचं नाव लिहू. जर एकच मेथड असती तर मेथडचं नाव लिहायची गरज नाही. जर 3 वेगवेगळ्या मेथड असल्या तर नंबर ए पहिले, मग त्याचं कॅल्क्युलेशन, मग बी, मग त्याचं कॅल्क्युलेशन, मग सी त्याचं कॅल्क्युलेशन. नंबर ए काय, द असेट मेथड म्हणते ना तो, असेट मेथड किंवा नेट असेट मेथड म्हणतो आपण याला. ठीक आहे. द असेट मेथड. आता असेट मेथड मध्ये किती स्टेप आहे, 2 स्टेप आहे. स्टेप नंबर 1 काय काढायचं आपल्याला, कॅल्क्युलेशन ऑफ, काय काढायचं आहे, नेट असेट, कॅल्क्युलेशन ऑफ नेट असेट. ठीक आहे. नेट असेट काढायसाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे, सन्ड्री असेट्स. आता सन्ड्री असेटच्या समोर इकडे काय लिहून घ्यायचं, अमाऊंट. कॉलम करायचे असेल तर कॉलम पण करू शकता तुम्ही 2, सन्ड्री असेट्स, अमाऊंट. आता सन्ड्री असेट मध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, असेट घ्यायचे आहे, पण असेट कोणत्या घ्यायच्या नाही ते लक्षात ठेवायचं. काय म्हटलं मी, असेट मध्ये सगळ्या असेट घ्यायच्या, कोणत्या घ्यायच्या नाही तर 4 असेट घ्यायच्या नाही. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडररायटिंग कमिशन, डिस्काउंट ऑन डिबेंचर्स, प्रॉफिट अँड लॉस घ्यायचं नाही. एक्सपेन्स लागलेले पद घ्यायचे नाही असं लक्षात ठेवा. सिंपल. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन डिबेंचर्स, अंडररायटिंग कमिशन, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे घ्यायचं नाही. मग बाकी सगळे असेट घ्यायच्या. मग इथं असेटला जर बघितलं तुम्ही उदाहरण बघा आहे ना, करा डाउनलोड. त्याच्यामध्ये 2च असेट आहे, फिक्स असेट आहे, करंट असेट आहे. मग आपण इथं लिहून घेऊ फिक्स्ड असेट्स. आता फिक्स असेटची वर व्हॅल्यू 5 लाख आहे, पण खाली त्यांना रिव्हॅल्युएशन केलाय
6 लाख घ्या म्हणते, 6 लाख घेऊन घेऊ. त्याच्यानंतर आहे करंट असेट्स. करंट असेट्स ते किती आहे? त्याची अमाऊंट दिली आहे का खाली? वरच आहे, वरचीच घेतली. 6 आणि 2 8 लाख. ठीक आहे. आता याच्यामधून मायनस करायचं एक्सटर्नल लायबिलिटीज. एक्सटर्नल लायबिलिटीज बघा, एक्सटर्नल लायबिलिटी मध्ये सगळ्या लायबिलिटी घ्यायच्या. कोणत्या सोडून? शेअर कॅपिटल, एनी रिझर्व, एनी फंड, प्रॉफिट सोडून. बघा मग कोणत्या लायबिलिटी आहे? पहिले इश्यूड शेअर कॅपिटल आहे, ते नाही पाहिजे. रिझर्व आहे, ते पण नाही पाहिजे. प्रॉफिट अँड लॉस, ते नाही पाहिजे. 5% डिबेंचर्स. किती आहे डिबेंचर्स? 1 लाख. त्याच्यानंतर करंट लायबिलिटीज. हा, 1,30,000. तर 8 लाख मधून 1 आणि 1 2,30,000 मायनस म्हणजे 5,70,000 येते काय? हा, याला नाव द्यायचं नेट असेट. सांगा, एनी डाऊट? शेअरचं व्हॅल्युएशन करताना जे नेट असेट आपल्याला काढायचे आहे, आता व्यवस्थित लक्ष द्या बरं. शेअरचं व्हॅल्युएशन काढताना नेट असेट आपल्याला काढायचे, तेव्हा सन्ड्री असेट मायनस एक्सटर्नल लायबिलिटी आहे. हा फॉर्म्युला आपण अमलगमेशन ॲब्सॉर्प्शन मध्ये पण शिकलो. ठीक आहे. सन्ड्री असेट मायनस एक्सटर्नल लायबिलिटी इज इक्वल टू नेट असेट. पण शेअरचं व्हॅल्युएशन करताना असेटमध्ये कोणत्या असेट घ्यायच्या नाही? शेअर कॅपिटल, सॉरी, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडर रायटिंग कमिशन, हां, ह्या 4 असेट घ्यायच्या नाही. आणि लायबिलिटीमध्ये शेअर कॅपिटल, एनी रिझर्व घ्यायचं नाही. मग जे काही आहे उरलेलं ते घ्यायचं. असेट मायनस लायबिलिटी इज इक्वल टू नेट असेट. आता स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 काय आहे? कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ अ शेअर. कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ अ शेअर. कोणती व्हॅल्यू आहे? हे इंट्रिन्सिक व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू म्हणतो आपण याला? इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ अ शेअर बरोबर नेट असेट अपॉन नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की नंबर ऑफ शेअर उदाहरणात दिलेले नाही. 5,70,000 रुपये नेट असेट आहे आपली. ठीक आहे. हे इच्छी इथे घेतली, भागेला नंबर ऑफ शेअर्स उदाहरणात दिलेले नाही आहे. पण शेअर कॅपिटल दिलेलं आहे. किती आहे शेअर कॅपिटल? 4 लाख आहे. त्याच्या एका शेअरची व्हॅल्यू 10 आहे, इकडे दिलेली आहे ना, ₹10 इच. तर मग 4 लाखाला 10 भाग. 4 लाख शेअर कॅपिटल आहे. त्या शेअर कॅपिटलला त्याच्या एका शेअरच्या व्हॅल्यूनं भागलं की नंबर ऑफ शेअर्स येते. मग नंबर ऑफ शेअर्स किती आहे? 40,000. करा भागा करायचा. 14.25 रुपये. हे कशाने करायचं? कॅल्क्युलेटरने करायचं. मग काय लिहायचं इथं? इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज इक्वल टू 14.25 रुपीज. म्हणजे एका शेअरची व्हॅल्यू पहिले 10 रुपये होती, आता त्याची व्हॅल्यू किती झाली? 14.25 रुपये. कळलं? पुढे जाऊया. हे झाली नेट असेट मेथड. आता आपल्याला पाहायचं आहे नंबर बी, द यील्ड व्हॅल्यू मेथड. आता यील्ड व्हॅल्यू मेथड जे आहे याच्यामध्ये 3 स्टेप आहे. किती स्टेप आहे? 3. स्टेप नंबर 1, यील्ड व्हॅल्यू मेथडसाठी आपल्याला पाहिजे ॲव्हरेज प्रॉफिट. तर स्टेप 1, कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. ठीक आहे. तर ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर टोटल प्रॉफिट अपॉन टोटल इयर्स. टोटल प्रॉफिट अपॉन
टोटल इयर्स. तर टोटल प्रॉफिट म्हणजे 3 वर्षाचं प्रॉफिट दिलं आहे बघा उदाहरणात, दिसतंय का? 2016चं काहीतरी 51,000 काय आहे वाचा, 51,600 प्लस 52,000, तिन्ही जे आहे ते प्रॉफिट आहे. तिन्ही काय आहे? प्रॉफिट आहे. जर एखादा लॉस असता तर मायनस केला असता, बरोबर. तर 3 वर्षाचा प्रॉफिट आहे, याला भागीला काय करायचं 3. ठीक आहे, ओके. खाली एक ॲडजस्टमेंट पण आहे की त्याच्यामधले 20% रिझर्वला ट्रान्सफर करायचे आहे. कोणामधले? प्रॉफिटमधले. कोणत्या वर्षीच्या सांगितलं का? नाही. मग काय करायचं? कोणत्या वर्षीच्या सांगितलं नाही ना. 20% रिझर्वला आउट ऑफ दिस 20% वॉज प्लेस टू रिझर्व, म्हणजे त्याच्यापैकी 20% रक्कम रिझर्वला ट्रान्सफर करायची. पण कोणापैकी? कोणत्या वर्षातली सांगितली का? नाही. मग पहिले काय करायचं? ॲव्हरेज काढून घ्यायचं. टोटल करायची 1,50,000, 52, 53, 54, 55, 250, 1,55,250 भागेला 3 करा, 51,750. ठीक आहे. आता हे जे ॲव्हरेज प्रॉफिट आलं हे आपलं ॲक्च्युअल ॲव्हरेज प्रॉफिट झालं नाही, हे ॲव्हरेज प्रॉफिट झालं. ठीक आहे. पण तो काय म्हणते खाली बघा, त्याच्याच खाली आउट ऑफ दिस 20% प्लेस टू रिझर्व. याच्या आधीच्या उदाहरणात होतं का असं? नाही. पण इथं आहे ना. मग 20% रक्कम याच्यापैकी रिझर्वला ट्रान्सफर करायची, मायनस करा. 51,750च्या 20% काढा, 10,350, 10,350 मायनस करा याच्यातून. हे ॲव्हरेज प्रॉफिट आहे, याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, हे मायनस करू. किती येते? 41,400. याला नाव द्यायचं ॲव्हरेज प्रॉफिट किंवा ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट. काय म्हणतो आपण याला? ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट, AAP. ॲव्हरेज प्रॉफिट किंवा ॲव्हरेज ॲडजस्टमेंट आहे की नाही याच्यावर, म्हणून याला मी काय म्हटलं? ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट, AAP किंवा ॲव्हरेज प्रॉफिट म्हटलं तरी चालेल. कळलं? आता हे 3 वर्षाचं प्रॉफिट त्याला 3 न भागलं. याच्या आधीच्या उदाहरणात असं होतं नाही. कोणतं? हे रिझर्व वगैरे होतं का ट्रान्सफर? नव्हतं. याच्यात आहे. म्हणून आपण काय केलं की तो त्यांनी स्वतः म्हटलं ना की ते 3 वर्षाचं प्रॉफिट दिलं आहे. खाली म्हटलं की आउट ऑफ दिस याच्यामधील 20% रक्कम रिझर्वला ट्रान्सफर करायचे. मग कोणत्या एकापैकी सांगितले का? नाही. मग आपण काय केलं? पहिले 3ची टोटल केली, त्याला 3ला भागलं. हे झाले एका वर्षाचे. ॲव्हरेज म्हणजे एका वर्षाचे झाले ना. एका वर्षाचे 51,750 ॲव्हरेज आहे. ॲव्हरेज म्हणजे सरासरी. मग याच्यातून 20% काय केले? ट्रान्सफर केले रिझर्वला. मग 41,400 आले ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट. स्टेप नंबर 2, ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजेच ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट, फक्त ॲडजस्टमेंट केल्यानंतर आलेलं म्हणून ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट. स्टेप 2, कॅल्क्युलेशन ऑफ रेट ऑफ ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट किंवा ॲव्हरेज प्रॉफिट. काय काढायचं आपल्याला? पहिले आपण ॲव्हरेज प्रॉफिट काढलं, आता काय काढू? रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. मग रेट ऑफ ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट बरोबर ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट म्हणजेच ॲव्हरेज प्रॉफिट भागेला पेड अप कॅपिटल. आता रेट काढायचा आहे म्हणजे गुन्हेला 100. मग ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट इथं काढला आपण 41,400 भागेला पेड अप कॅपिटल म्हणजे शेअर कॅपिटल. लायबिलिटी साईडला टोटलमध्ये घेतलेलं प्रॉफिट, शेअर, टोटलमध्ये घेतलेलं शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल बघा लायबिलिटी साईडला उदाहरणात किती आहे? 4 लाख आहे. गुन्हेला काय करायचे? 100. दुसरं शेअर कॅपिटल आहे का उदाहरणात? एकच शेअर कॅपिटल आहे ना, मग तेच घेतलं आपण. 41,400 भागेला 4 लाख गुन्हेला 100 किती येते? 10.35% येते. मग हे काय झालं? रेट ऑफ ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट बरोबर
10%. ठीक आहे, हे झालं. याला बॉक्स नाही करायचं. त्याच्यानंतर हे झालं स्टेप 2. स्टेप नंबर 3, कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ अ शेअर. आता कोणती व्हॅल्यू काढतो आपण तिसऱ्या मेथडमध्ये? यील्ड व्हॅल्यू. यील्ड व्हॅल्यू ऑफ अ शेअर बरोबर. आता यील्ड व्हॅल्यू काढायसाठी काय घ्यायचं? रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट, रेट ऑफ ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट अपॉन NRR इंटू ओल्ड व्हॅल्यू ऑफ अ शेअर. बघा, रेट ऑफ ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट आहे 10.35 बरोबर, भागेला NRR उदाहरणात आहे बघा 10 गुणेला ओल्ड व्हॅल्यू ऑफ अ शेअर बॅलन्स शीटमध्ये आहे. शेअर कॅपिटल आहे ना, इश्यूड शेअर कॅपिटल आहे, त्याच्या खाली दिले आहे ₹10 ईच. किती आहे? 10च आहे. मग 10.35 गुणेला 10 भागेला 10 म्हणजेच 10.35. म्हणजेच हे काय झालं? यील्ड व्हॅल्यू ऑफ अ शेअर बरोबर 10.35 रुपये. ओके, हे झाले यील्ड व्हॅल्यू. आता सी नंबर काय? सी कोणती? द फेअर व्हॅल्यू मेथड. द फेअर व्हॅल्यू. याच्यामध्ये एकच स्टेप आहे. कोणती व्हॅल्यू काढायची आपल्याला? फेअर व्हॅल्यू. फेअर व्हॅल्यू ऑफ अ शेअर बरोबर इंट्रिन्सिक व्हॅल्यू प्लस यील्ड व्हॅल्यू अपॉन 2. इंट्रिन्सिक व्हॅल्यू आपण पहिल्या मेथडनं काढली 14.25 प्लस यील्ड व्हॅल्यू आपण काढली 10.35. दोन व्हॅल्यू आहे ह्या, एक 2 आहे ना, म्हणून भागेला किती घेतले? 2. 2 काऊन घेतले? कारण 2 व्हॅल्यू आहे. करा टोटल याची 14.24.6 भागेला 2 म्हणजे 12.3. 12.3 म्हणजे 12.30 होते ते. 6 म्हणजे 60 आहे. 25 आणि 35 60 होते बरोबर ना. 3 म्हणजे 12.3 म्हणजे 30 झाले, म्हणजे 12 रुपये 30 पैसे बरोबर ना. म्हणजे 12 रुपये 30 पैसे 12.5 नाही होत. फेअर व्हॅल्यू ऑफ अ शेअर बरोबर 12.30 रुपये. 30 पैसे होते. 12.30 म्हणजे 12.5 काऊन? घड्याळामुळं कधी कधी कन्फ्युजन होते बरोबर ना. घड्याळाचे आकडे कम्प्युटर घेत नाही. कम्प्युटर किंवा कॅल्क्युलेटर कोणते आकडे घेते? 50 वगैरे घेते ना. तर जेव्हा समजा आता आम्हाला कधी कधी ओव्हरटाईम कॅल्क्युलेट करायला लागते. ओव्हरटाईम कॅल्क्युलेट करतात ना कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाईम. तर ओव्हरटाईममध्ये समजा 12.5 तास लिहितात ते, म्हणजे 12.30 असं लिहितात. पण कम्प्युटरमध्ये टाकताना 12.50 टाका लागते. का बरं? कारण 12.30 तास ओव्हरटाईम म्हणजे 12.5 तास झाला ना तो. 12.5 तास झाला ना तो, तसं म्हटलं तर. म्हणजे 12.30 म्हणजे घड्याळनुसार 12.5 झाला. तर इथं तो 12.5 नाही आहे. इथं 12.30 म्हणजे 12 रुपये 30 पैसे झाले ते. पण ते घड्याळामध्ये 12.30 म्हणजे 12.5 होते. आणि कम्प्युटरमध्ये टाकताना मग त्याला 12.50 टाका लागते, तरच 12.5 तासाचे जाते. नाही तर मग कमी जाते पैसे. समजलं ना तुम्हाला? अरे शेअर आहे. हां, तर समजलं का तुम्हाला तिन्ही मेथड? याच्यामध्ये या उदाहरणात तुम्हाला एक नवीन गोष्ट भेटली. कोणती? हे. नाही तर मग तसंच सेम उदाहरण आपण शिकलो ना. फक्त याच्यात नवीन काय बदल दिसून राहिला? ॲव्हरेज प्रॉफिट काढताना याच्यात की जे ॲव्हरेज प्रॉफिट आहे त्याच्यामधले 20% आपण रिझर्व्हला ट्रान्सफर केले. याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. सेम उदाहरण आहे. सांगा
कोणाला काही अडचण असेल तर बोला. नाही आहे ना? ठीक आहे.